राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। शेतीवर सरकारचे आता 5 नियम आता आले आहेत। इतकी एकर जमीन तुमची असेल तर सरकार ती जमीन आता जप्त करणार आहे। 1 सप्टेंबर पासून सर्व शेतकऱ्यांची आता तपासणी या ठिकाणी आता सुरू होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतीवर 5 नियम आता सरकारने लावलेत। यांची संपत्ती सरकारकडून आता जप्त होणार आहे। सरकारच्या माध्यमातून जमिनीबद्दल आणि लोकांच्या संपत्तीबद्दल असे 5 नियम आता लागू केले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व तुमच्या नावावर एखादी जागा असेल, मोकळा प्लॉट असेल, घर असेल, तसेच तुमच्या नावावर दुकान असेल, शेती असेल तर सर्वांसाठी आता हे नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत, जे 1 सप्टेंबर पासून आता लागू होत आहेत। जर इतकी जास्त तुमची संपत्ती असेल किंवा इतकी जास्त जर तुमची जमीन असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी आता जप्त करण्यात येणार आहे। म्हणजेच तुमची संपत्ती सरकार जमा होणार आहे। 1 सप्टेंबर पासून तपासणीला आता सुरुवात होणार आहे। ज्या ज्या लोकांची या नियमामध्ये जमीन व संपत्ती, जागा, दुकान, मालमत्ता हे आता सरकारच्या नियमामध्ये बसणार नाही, ती सर्व सरकारच्या माध्यमातून आता जप्त होणार आहे। त्यामुळे नेमकं तुमची जमीन आता किती असायला पाहिजे, नेमकं तुमची संपत्ती आता किती असायला पाहिजे, तुमच्या नावावर एखादं घर असेल, जागा असेल किंवा फ्लॅट असेल, किती असायला पाहिजे नेमकं याचं आता लिमिट सरकारने काय दिलंय, तुमच्यासाठी कोणकोणते 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू केले आहेत नक्की बघा। या नियमाच्या पलीकडे जर तुमची प्रॉपर्टी, तुमची जमीन किंवा इतर संपत्ती नियमाच्या जास्त असेल तर सरकारच्या माध्यमातून आता ती संपत्ती जप्त केली जाणार आहे। त्यामुळे 5 नियम कोणकोणते आलेत बघा। जमिनीतील जी संपत्ती आहे, जागा आहे, याबद्दल सरकारचे नवीन 5 नियम आता त्या ठिकाणी जमिनीवर, संपत्तीवर, जागेवर, फ्लॅटवर सरकारच्या माध्यमातून 5 नियम आता या ठिकाणी लावण्यात आले आहेत। यातील पहिले 3 नियम हे सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत। सर्वसामान्यांचा फायदा करण्यासाठी पहिले 3 नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेत। पण यातला 4 नंबरचा आणि 5 नंबरचा शेवटचा नियम सरकारच्या माध्यमातून जो लावलाय तो जर तुम्ही आता मोडला तर भयंकर मोठ्या प्रमाणात तुम्हाला दंड होऊ शकतो, तुमची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते, प्रॉपर्टीचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। आता 5 नियमापैकी शेवटचा म्हणजे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा नियम आता इतका भयानक आहे तर या ठिकाणी लावलेला आहे। जर हा नियम तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती आता सरकारकडून जप्त होईल। आता बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये आता 5वा नियम मोडला तर तुमच्या घरामध्ये राहता येणार नाही। तुमचं घर देखील सरकारच्या माध्यमातून आता जप्त करण्यात येणार आहे। तुमची जागा असेल, तुमचं शेत असेल तर ती देखील आता जप्त करण्यात येईल। यामधील नवीन नियम म्हणजे 5 नंबरचा आणि शेवटचा 4 नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला कोर्टात जरी तुम्ही गेला, सुप्रीम कोर्टात जरी तुम्ही गेला, हाय कोर्टात जरी तुम्ही गेला तर कोर्टातही त्या ठिकाणी काही आता चालू शकणार नाही। इतका त्या ठिकाणी 5 नंबरचा नियम कडक घालण्यात आलाय। त्यामुळे 5 नियम कोणकोणते आहेत तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वांनी 5 नियम पाळायचंच आहे। तुमच्या नावावर एखादी कोणती जागा असेल, तुमच्या नावावर शेती असेल, तुमच्या नावावर एखादं दुकान असेल, फ्लॅट नावावर असेल, मोकळी जागा तुमच्या नावावर असेल तर हे 5 नियम तुमच्यासाठी लागू होत आहेत। त्यामुळे आता हे नियम सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहे। जर हा नियम पाळला नाही तर तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा राहण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल, तुमचा अधिकार नाहीसा होईल। तर बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करूया की 5 नियम पाहण्यास या ठिकाणी सुरुवात करूया। देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर आता हे नियम या ठिकाणी सरकारकडून लागू करण्यात आलेत। नवीन नियम आहेत। शेती असू द्या, कोणती जमीन असू द्या, दुकान असू द्या, नावावर काही असू द्या, एखादा मोकळा प्लॉट, फ्लॅट, कुठलाही मालमत्ता नावावर असू द्या, तर आता हे 5 नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। तर बघा, 5 नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। या नियमामुळे काय बदलणार आहे, कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला आता तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आता द्यावी लागणार आहेत। चला तर मग संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तसेच इतर सर्व राज्यामध्ये केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर 5 नियम जे लागू केलेत, ज्यामध्ये 3 सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आता असणार आहेत, ज्यामधला कुठलाही त्रास आता तुम्हाला पहिले 3 नियमामध्ये होणार नाही, उलट तुमचा त्रास कमी होणार आहे। तुमचा उलट आता पहिल्या 3 नियमामुळे तुमचा फायदाच होणार आहे।
पण यातला 5 नियमापैकी 4 नंबरचा नियम भयंकर कठीण आहे, आता या ठिकाणी लावलाय आणि त्यापेक्षा भयंकर कठीण नियम शेवटचा 5 नंबरचा आहे। तो जर तुम्ही मोडला तर तुमच्या स्वतःच्या घरात देखील तुम्हाला राहता येणार नाही, तुमची संपत्ती सरकार जमावणार आहे। तुम्ही कोर्टात जरी गेलं तरी तुमचं काही त्या ठिकाणी चालणार नाही, काही तुम्हाला करता येणार नाही। इतका भयंकर नियम हा 5 नंबरचा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहे। त्यामुळे हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण प्रत्येकासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी आलाय। म्हणजेच तुमच्या नावावर एखादं दुकान असेल, एखादी मोकळी जागा तुमच्या नावावर असेल, फ्लॅट नावावर असेल, शेती तुमच्या नावावर असेल, एखादं कोणतंही त्या ठिकाणी घर तुमच्या नावावर असेल, तर तुमच्यासाठी शेवटचा 5वा नंबरचा जो नियम आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर मग आता सुरुवात करूया, ओळीने हे प्रत्येक नियम पाहण्यास सुरुवात करूया। आता शेतीबद्दल आता पहिला नियम काय म्हणतोय बघा। आता बघा, तुम्ही जर शेतकरी असाल तर इथे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। शेती जमिनीतून आता पाहायला गेलं तर शेतीतून हायवे जायचा बघा। पहिला काय होत होतं की शेतीमधून एकदा डायरेक्ट त्या ठिकाणी रस्ता यायचा, हायवे जायचा, कोणता तरी कॅनेल अचानक जायचा, पूल असेल हे बांधण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी घर पाडलं जायचं सरकारकडून। घर सरकार तुमचं जप्त करून घ्यायचं। कुठल्या शेतीतून सरकारचा रस्ता जात असेल, एखादा ब्रिज जर जात असेल, पूल वगैरे असेल, तर काय होत असं की सरकार ती जमीन हस्तगत करून घ्यायचं। पहिला हस्तगत करून घ्यायचं, जप्त करून घ्यायचं। पण आता ही सरकारची मनमानी अजिबात चालणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने दिलाय, ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली लोकांच्या नावावर असलेली कुठलीही शेत जमीन असेल किंवा कुठलीही जागा असेल, कुठलेही रस्ते तयार करण्यासाठी किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी सरकार त्या ठिकाणी आता तुमची जमीन जागा अजिबात जप्त करू शकणार नाही। जोपर्यंत त्याला व्यवस्थित मोबदला त्या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत सरकार त्याला हात सुद्धा लावू शकणार नाही, असा सुप्रीम कोर्टाने नियम दिलाय। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केले की सरकार कोणती प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या व्यक्तीचा मोबदला घेतल्याशिवाय, त्या ठिकाणी त्याची परवानगी घेतल्याशिवाय इथून पुढे आता त्या ठिकाणी सरकार तुमची प्रॉपर्टी आता जप्त करू शकणार नाही, घेऊ शकणार नाही। कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार आता जप्त करू शकणार नाही। जोपर्यंत त्या व्यक्तीला चांगला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची जमीन सरकार अजिबात त्या ठिकाणी स्वतःहून आता घेणार नाही। आता बघा, खूप मोठा आनंदाचा नियम या ठिकाणी आलाय। हा नियम ऐकल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण आता त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये निर्माण झालंय। संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, एखाद्या वेळेस तुमच्या शेतातून हायवे गेला किंवा कॅनल गेला तेव्हा सरकार ती जमीन तुमचं जप्त करत होतं। पहिला चांगला मोबदला मिळायचा, पण भरपूर उशिराने मोबदला मिळायचा। पण आता तसं नाही आहे अजिबात। आता तुमची संपत्ती, तुमची जमीन, तुमचं घर, तुमचं दुकान, तुमचं सगळं प्रॉपर्टीवर तुमचा इथून पुढे स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे। जोपर्यंत तुम्हाला चांगला मोबदला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे सरकार आता तुमची जमीन, त्या ठिकाणी जागा असेल तर ती आता जप्त करू शकणार नाही। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की सरकार तुमची जप्ती आणू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परमिशन देत नाही तोपर्यंत। आता या ठिकाणी आता पुढचा नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलाय, तो म्हणजे अतिशय आनंदित करणारा नियम आहे, ज्यामध्ये आता बघा महत्त्वाचे काम तुम्हाला अर्जंट एक करावं लागणार आहे। इथून पुढचे नियम थोडेसे आहेत ते महत्त्वाचे आहेत, पण 5 नंबरचा नियम जो शेवटचा आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला आता पाळावंच लागणार आहे, अन्यथा तुमची शेतीमध्ये त्या ठिकाणी जप्ती येणार आहे। मग किती जमीन असल्यावर जास्त त्या ठिकाणी जप्ती येणार आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता बघा, 5वा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला खूप मोठ्या अडचणीचा या ठिकाणी आता प्रॉब्लेम येऊ शकतो। जर तुम्ही त्या नियमाचे पालन 5व्या नियमाचे केलं नाही तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला इथून पुढे राहता येणार नाही। तसेच यामध्ये काही कागदपत्रे देखील सरकारला तुम्हाला आता सादर करावी लागणार आहेत, कारण या ठिकाणी तपासणी आता सरकार करणार आहे। आता आपण पाहूया दुसरा नियम त्या ठिकाणी कोणता असणार आहे। तुम्हाला आधार कार्डला, तुमच्या सगळ्या आधार कार्डला, म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते सगळ्या प्रॉपर्टीज, तुमच्या सगळ्या जे काही तुमची संपत्ती तुमच्या नावावर आतापर्यंत ठेवलेली आहे तर ती लिंक करणं अनिवार्य करण्यात आले। राज्यामध्ये संपत्तीचा डाटा आधार कार्डला लिंक करणं आवश्यक केलंय। आता उत्तर प्रदेश राज्यामध्ये या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी आता तुम्हाला काय सांगितले, शेतकऱ्यांची संपत्ती माहिती अधिकार त्या ठिकाणी आधार कार्डला तुम्हाला त्या ठिकाणी लिंक करायला सांगितले। शेतकऱ्यांसाठी ही सूचना आहे, असा नियम या ठिकाणी आलाय।
असा नियम या ठिकाणी घालण्यात आला आहे। पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सुद्धा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये हा नियम या ठिकाणी लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। आधार कार्ड लिंक केल्यामुळे जो काय काळा बाजार त्या ठिकाणी चालला होता तर तो थांबेल आणि ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना सरकारी योजनांचा फायदा होईल असं सरकारचं त्या ठिकाणी मत बनलंय। त्यामुळे आता आपल्या राज्यामध्ये देखील हा नियम लवकरच चालू होणार आहे, ज्या अंतर्गत तुमची सगळी संपत्ती आधार कार्डला लिंक करणं गरजेचं आहे। आता पुढचा नियम थोडासा विचित्र आहे, ज्यामध्ये आता तुमच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला परवानगी त्या ठिकाणी आता घ्यावी लागणार आहे। तुमचं घर असेल, तुमचं त्या ठिकाणी कोणती जागा असेल, शेतजमीन असेल तर तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे। आता बघा, यामध्ये आई वडील जिथे राहतात तर मुलगी असाल किंवा मुलगा असाल, तुमच्या आई वडिलांची परवानगी तुम्हाला आता घरामध्ये राहण्यासाठी घ्यावी लागणार आहे। तर महत्त्वाचा नियम काय बदललाय बघा, ज्यावर दिल्ली कोर्टाने एक महत्त्वाचा अधिकार दिलाय, स्पष्ट केले की आता तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल वडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी त्यांच्या आई वडिलांना जर वाटलं तर ते दिलं, तर आई वडिलांना वाटलं की आपल्या मुलांना घरात अजिबात ठेवायचं नाही तर ते कधी पण त्यांच्या मुलांना या ठिकाणी घराबाहेर आता काढू शकतात, इथून पुढे काढून टाकू शकतात। स्वकमाईतून, स्वखर्चातून, स्वकष्टातून, रकमेतून स्वतःच्या त्यांनी जर घर बांधलं असेल तर ते मुला मुलींना केव्हाही घराबाहेर काढू शकतात। पण जर तुमची पूर्वजात म्हणजेच पिढीजात आजोबांची संपत्ती असेल त्यावर मुलं अधिकार गाजवू शकतात, पण आई वडिलांनी स्वतःच्या कष्टाने कमवलेली संपत्ती असेल त्यावर कुठलाही मुलगा किंवा मुलगी अधिकार इथून पुढे आता सांगू शकत नाहीत। आणि त्यात जर राहायचं असेल घरामध्ये तर आई वडिलांनी इथून पुढे आई वडिलांची इथून पुढे मुला मुलींना परवानगी घ्यावी लागणार आहे। आता सगळ्यात शेवटचा नियम या ठिकाणी काय सांगितलंय तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा, सगळ्यात शेवटचा नियम आहे ती म्हणजे यामध्ये हा नियम जर नाही पाळला तर तुमची संपत्ती जप्त होणार आहे, तुमचा अधिकार वापस त्या ठिकाणी आता काढून घेतला जाणार नाही। म्हणजे काय, कोणता तर वयोवृद्ध आई वडील जर तुमच्या घरामध्ये असतील, त्यांचा जर तुम्ही सांभाळ जर करत नसाल तर आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून काढून टाकण्याचा अधिकार आई वडिलांना देण्यात आलेला आहे। जर एखादा मुलगा आई वडिलांना जर सांभाळ करत नसेल, त्यांची काळजी घेत नसेल तर आई वडील त्यांच्या संपत्तीतून मुलांना वजा करतात, मुलाला बेदखल करू शकतात। जर आई वडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलांच्या नावावर केली असेल तर ही संपत्ती सुद्धा वापस घेऊ शकतात। सरकारने हा जो नियम काढलाय तर तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी काढलाय। कोर्टाने स्पष्ट केले की आई वडिलांना सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे। मुलं जरी जबाबदारी आता इथून पुढे जर समजत नसतील तर त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार इथून पुढे राहणार नाही। तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावावर संपत्ती जर चुकून जर केला असेल आणि तुम्हाला ती जर परत घ्यायची असेल तर तुम्ही सरकारला तशा प्रकारे अर्ज सुद्धा करू शकता आणि वापस त्या ठिकाणी तुमची संपत्ती, जमीन, जागा घेऊ शकता। त्यामुळे आता जे मुलं आई वडिलांना इथून पुढे सांभाळणार नाहीत त्यांना आता बघा, जमीन जर चुकून नावावर जर त्या ठिकाणी आईबापाला माया लावून करून घेतली असतील तर त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी असू शकते, कारण तुमची जमीन, जागा जी आहे तर ती परत आई वडिलांना मिळू शकते। अशा प्रकारे या ठिकाणी नियम सरकारच्या माध्यमातून लागू केलेत, जे सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी हे नियम लागू केलेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।